नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवभारत टीव्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता प्रत्येकाच्या शेतामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला आज आंब्याची झाडं आहेत आणि आंब्याची झाडं आज थंडीच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारे त्याला मोहर लागत असतो. मग मोहर लागल्यानंतर शेतकरी मित्रांनो, काही वेळेस फेब्रुवारी महिन्यामध्ये एक असं आभाळ येत असतं आणि आभाळ आल्यानंतर जी मोहर लागलेला असतो आपला, तो काय प्रमाणामध्ये गळला जातो, म्हणजे त्याचा तोर असतो तो गळतो. मग गळल्यानंतर आपल्याला आपल्या आंब्याच्या झाडाला फळ देखील कमी लागत असतं. फळ कमी लागल्यानंतर आपल्याला त्याचे उत्पन्न देखील कमी निघत असतं. तर याच्यासाठी आपण काय करायचं, अगदी घरगुती उपाय आहे. त्याच्यासाठी आपलं पीक चांगलं येण्यासाठी थोडक्यात असं म्हणूया की आपण जी पुढं लागलेला बारीक बारीक छोट्या छोट्या कुण्या लागल्या असतात आंब्याच्या, त्या कुण्या टिकून राहण्यासाठी आपण त्याला काय उपाय करायचा ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या शेतीविषयी पाहत राहा. तर शेतकरी मित्रांनो, आता सध्या ज्या आपल्या जी तुम्ही बघू शकता, ह्या आंब्याला संपूर्ण कसा तोर लागलेला आहे. तर आता ही जी बघू शकताय तुम्ही, ही बारीक बारीक कुण्या आहेत बघा, अक्षरशः हो का, ही किती छोट्या छोट्या कुण्या लागलेल्या आहेत. मग ही काय होतं की आभाळ आलं की ही तोर गळून ह्या छोट्या छोट्या जे बारके बारके जी कळ्या लागलेल्या आहेत म्हणून किंवा कैऱ्या बारके बारके लागले त्या देखील गळून पडतात. मग गळून न पडण्यासाठी किंवा ही जे आपला सेटिंग होण्यासाठी जी फळं आहे, ही सेटिंग होण्यासाठी आपल्याला मधमाशीची गरज आहे शेतकरी मित्रांनो. आणि ज्यावेळेस आपल्या आंब्याच्या झाडावरती मधमाशी येऊन बसल त्यावेळेस आपल्याला चांगल्या प्रकारे आपला तोर टिकून राहतो आणि आपल्याला उत्पन्न देखील निघतं, फळ चांगलं आंब्याचं लागत असतं. आता बरेचसे व्हरायटीचे आंब्याची झाडं आपल्या शेतकऱ्यांकडे आहेत. आज आपल्याला घरचे आंबे असले की खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो. तर शेतकरी मित्रांनो, याला करायचं काय, आपलं फळ सेटिंग टिकून राहण्यासाठी आता बरेचसे पावडरे आहेत, कोण कोण वेगवेगळ्या प्रकारचे औषधं फवारणी करा म्हणतं. पण आपण घरगुती उपाय आपल्याला करायचा आहे तर अगदी सोपा आहे. ते उपाय म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण काय करायचं आहे की गुळ आपल्या प्रत्येकाच्या घरी असतो किंवा आपण दुकानातनं विकत देखील आणू शकतो. मग गुळ काय करायचं आहे, आपल्याला एक 20 लिटरचा जर आपला पंप असेल तर 20 लिटरच्या पंपाला आपल्याला फक्त अर्धा किलो गुळ घ्यायचा आहे. आणि गुळ विशेषतः आपण जरा थोडा काळा गुळ असेल तर अतिउत्तम आहे, कारण काळ्या गुळाचा रिझल्ट देखील चांगल्या प्रकारे भेटतो. तर आपण ही एक अर्धा किलो गुळ घ्यायचा, संपूर्ण पाण्यामध्ये ती विरघळून आपल्या पंपामध्ये भरायचा आणि पंप हा आपल्याला मारत असताना सकाळी 7 वाजता याची फवारणी करायची आहे. कारण जास्त उन्हाचं फवारणी देखील करायची नाही, कारण सकाळी मधमाशी ही आपल्या झाडावरती येऊन बसत असते. नाहीतर आपण संध्याकाळी 6च्या दरम्यान 5:30च्या दरम्यान अशा वेळी देखील आपण फवारणी करायची आहे. कारण त्यावेळेस मधमाशी जी आहे ती आपल्या ह्या तवरावरती येऊन, आंबा जी मोहरला आहे ह्या मोहरावरती येऊन बसत असते आणि त्याच्यामुळे आपल्या झाडाची माल जी लागणार आहे त्याची सेटिंग होत असते. तर अशा प्रकारे आपण अगदी कमी खर्चामध्ये आपल्या आंब्याची फवारणी करून घ्यायची आहे. आम्ही देखील आमच्या आंब्यावरती आता मगाशीच मी स्वतः ह्याच्यावरती फवारलेला आहे आणि फवारल्यामुळं म्हणलं चला आपल्या शेतकऱ्यांपर्यंत देखील आपला हा उपाय पोचणं गरजेचं आहे. कारण काय होतं की आज आपण जे औषधं फवारतो ते औषध फवारत असताना आपल्या तोंडावर ते औषध उरलं जातं. तर आपण काय करायचं, गुळ पाणी फवारताना देखील थोडा त्या पंपाचा प्रेशर आहे तो उंच वाढवायचा आहे. आणि दुसरं म्हणजे याची फवारणी करत असताना आपण आठवड्याला एकदा जर फवारणी केली, एक अशा 2-3 फवारणी जर केल्या तर नक्की आपल्या फळाची सेटिंग देखील चांगल्या प्रकारे होणार आहे. तर आज आम्ही देखील गुळ पाणी फवारलेलं आहे, अगदी सोपा पर्याय आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर आपल्या आंब्याचा तोर गळत असेल तर नक्की हा उपाय करा, चांगल्या प्रकारे आपल्याला आंब्याचं फळ देखील मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.